नमस्कार मित्रांनो. महासारथीचं महाआयडी कार्ड बनवण्याची प्रोसेस आणि ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत. तर मित्रांनो, महाआयडीच्या अंतर्गत आपणाला सर्व योजना किंवा सर्व तुमचे डॉक्युमेंट एकाच ठिकाणी एकत्रित करून अवेलेबल करून देण्यासाठी हा महासारथीद्वारे महाआयडी बनवण्याची शासनाचा निर्णय झालेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला महाआयडी कसा बनवायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हा महाआयडी तयार करू शकता. तर चला बघूया आपण हा महाआयडी कसा तयार करता येईल. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला महासारथी महाराष्ट्र.गव्हर्नमेंटची वेबसाईट तुमच्या ब्राउझरमधून ओपन करून घ्यायची आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो, खाली एक चेकबॉक्स आहे. मी ई-के-वाय-सीच्या उद्देशासाठी माझा आधार क्रमांकाचा आणि बायोमेट्रिक माहितीचा वापर करण्यास संमती देतो. मला हे समजले आहे की माझ्या माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी केलेला जाईल. हा चेकबॉक्स तुम्ही क्लिक करायचा आहे. हा चेकबॉक्स क्लिक करून आपल्याला OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. OTP तुमच्या आधार नंबर रजिस्टर मोबाईलवरती पाठवला जाईल. तो OTP आपल्याला इथे टाकून सत्यापित करा या बटनवरती क्लिक करायचा आहे. OTP सत्यापित केल्यानंतर आपल्यासमोर डेटा प्रवेश समिती असं एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला संमती घोषणा द्यायची आहे. त्यानंतर आपण खालती ही माहिती वाचून खाली यायचं आहे आणि खाली एक चेकबॉक्स आहे. मी माझा आधार आणि लोकसंख्याशास्त्रीय तपशील वापरण्यास प्रमाणीकरण, सामायिकरण आणि प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारला संमती देतो. ओळख सत्यापन, पात्रता तपासणी आणि योजना सेवा वितरणासाठी जेव्हापर्यंत मागे घेतले जात नाही. हा चेकबॉक्स क्लिक करायचा आहे आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपण पुढे जा केल्यानंतर आपली सर्व माहिती आधारवरची जी आहे ती इथे तुम्हाला येऊन जाईल. तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. तर तुमच्याकडं ईमेल ID असेल तर तोही तुम्ही इथे टाकायचा आहे. तो ऑप्शनल आहे. आपला मोबाईल नंबर इथे जो आधारला लिंक आहे तो इथे टाकायचा आहे. खाली आपला पत्ताही आलेला असेल, आपलं राज्य आलेलं असेल, जिल्हा आलेला असेल, तुमचा राहत्या घराचा पिनकोड आलेला असेल. त्यानंतर आपल्याला इथे जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि आपल्याला जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करा. जतन करा आणि पुढे जा या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर आणि ईमेलवर OTP पाठवण्यात आलेला आहे. तो OTP इथे टाकून आपल्याला सत्यापित करा या बटनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. आपण दोन्ही OTP टाकल्यानंतर आपल्यासमोर असं मेसेज आलेला आहे, नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. तर आणि त्याच्या खाली ही प्राप्त नोंदणीवर प्रक्रिया सुरू आहे असं आपल्यासमोर पेज ओपन होऊन जाईल. तर मित्रांनो, खाली आपल्याला एक मेसेज आहे, महाआयडी निर्मिती प्रक्रिया सुरू आहे, तुमची प्रोफाईल तयार केली जात आहे. यासाठी आपल्या आधार क्रमांकाचा आणि इतर स्रोतांद्वारे माहिती गोळा केली जात आहे. महाआयडी तयार करण्यासाठी साधारण 24 तासांचा कालावधी लागेल. महाआयडी तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येईल. तर मित्रांनो, आपली महाआयडी तयार होण्यासाठी आपल्याला 24 तास वेट करावं लागणार आहे. आपल्याला एक मेसेज येऊन जाईल. मित्रांनो, 24 तास कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला परत एकदा महासारथीच्या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर हा पॉपअप घालवायचा आहे आणि ह्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट आहेत, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि नागरिक लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आधार या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपला आधार नंबर टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. आधार नंबर टाकून लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक OTP पाठवलेला असेल, तो OTP इथे टाकून आपल्याला प्रमाणित करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्यासमोर आपला महाआयडी दाखवत आहे. तर
कार्ड आपलं तयार झालेलं आहे. फ्लिपकार्ट करून आपण बघू शकता. आणि आपलं हे PDF पासवर्ड प्रोटेक्टेड आहे. जे ओपन करण्यासाठी आपल्याला आपल्या नावाचं पहिले 4 लेटर कॅपिटलमध्ये आणि आपलं जन्मवर्ष हे टाकायचं आहे. तर इथून डाउनलोड महासारथी कार्ड ऑप्शनवरती क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर आपली फाईल डाउनलोड झालेली आहे. ओपन करण्यासाठी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे, जो आपल्या नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये टाकायचे आहे आणि बर्थ वर्ष टाकायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवरून घर बसल्या महासारथीचं MyID कार्ड काढू शकता.